सकल हिंदू समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोंढव्यात या ठिकाणी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर मी आता बोपदेव घाटाच्या पायथ्याला आहे आणि या ठिकाणाहूनच बॅरिगेड जवळपास या ठिकाणाहून जर खडीमशीन चौकाचं अंतर जर पाहिलं तर साधारण 1.5 ते 2 किलोमीटर या ठिकाणी अंतर आहे। पण त्याआधीच इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून बॅरिगेड केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी 3 प्रोटेक्शन लेअर या ठिकाणी उभारण्यात आले आहेत। कोणताही अनुचित प्रकार न होता हा जो सकल हिंदू समाजाचा मोर्चा आहे यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा संग्राम जगताप असतील हे पुढे न जाता या ठिकाणी त्यांना या ठिकाणीच अडवण्यात यावं यासाठी किंवा जो गाड्यांचा जो काही ताफ आहे तो पुढे न जाता या ठिकाणी आंदोलकांना या ठिकाणीच अडवण्यात यावं यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बाहेरचा जो परिसर आहे तो जर पाहण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या व्हॅन्स आहेत। या ठिकाणी जर कोणताही अनुचित प्रकार जर घडला तर तो टाळण्यासाठी वेळीच त्याला आवर घालण्यासाठी या ठिकाणी ज्या मोबाईल सर्व्हन्स व्हॅन आहेत त्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी बंदोबस्तात त्यांचा जो काय आहे तो वापर या ठिकाणी केला जातोय। तर माझ्या मागे जर तुम्ही आता पाहत असाल तर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे। जवळपास 1000हून अधिकचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असल्याचं पोलीस प्रशासनाकडून जे काही ते सांगण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी कडेकोट अशा पद्धतीचा फौजफाटा या ठिकाणी तैनात असल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय। जर तुम्ही माझ्या मागची दृश्य पाहिली तर या ठिकाणी इतक्या जास्त प्रोटेक्शन लेअरचा वापर करून या ठिकाणी आंदोलकांना जे काही मोर्चेकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी अडवण्याचा मानस हा पुणे पोलिसांचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असल्याचं दिसून येतं। यातून एकच पोलिसांना साध्य करायचे की कोणतीही अनुचित घटना ही या भागात होऊ नये, कारण जर कोंढवा भाग जर आपण पाहिला तर मुस्लिम बहुल परिसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अशा परिसरात एका हिंदू मोर्चाचं आयोजन कोणत्याही पद्धतीची थेनगी कोणती निर्माण होऊ नये, या आंदोलनाचं उग्र स्वरूप कुठेही येऊ नये यासाठी हे सगळं नियोजन या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय।